नमस्कार, मी प्रियंका धारवले. जीवन न्यूजचं खास सदर चर्चा तर होणारच मध्ये आपलं स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राने सर्व शुभ कार्यांची सुरुवात होते आणि आज आपणही चर्चा तर होणारच या सदराची याच मंत्राने सुरुवात करतोय. याचं कारण आपल्या बरोबर आहे एक असाच मित्र जो अक्षर गणेश कलेचा कलाकार अभिजित जोटिंग आपल्या बरोबर आहे. जीवन न्यूजचं खास सदर चर्चा तर होणारच मध्ये तुझं स्वागत. सर्वात पहिल्यांदा आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की ही गणेश कला ही सगळ्यात वेगळी कला तू कशी अवगत केली? साधारणपणे मी फेसबुकवर बघितलं होतं, ज्याने कोणी बनवलं त्याचं नाव राज कांदळकर. आणि त्यांनी बनवल्यानंतर मला वाटलं की आपण पण असं काही करू शकतो. तर मी साधारणपणे 15 दिवसाची प्रॅक्टिस केली. अच्छा. आणि प्रॅक्टिस फक्त पेन्सिलने केली. मी पेन्सिल सोडून नंतर मी मार्कर्स यूज करायला लागलो आणि साधारणपणे आता 1 ते 2 मिनिटांमध्ये अक्षर गणेश बनवतो. म्हणजे 15 दिवसाच्या सरावानंतर तुला ही कला अवगत झाली. म्हणजे खूपच कमी तपस्या करावी लागली असं वाटतंय आणि गणेश तुला प्रसन्न झाले. ठीक आहे, तर मला सर्वात पहिल्यांदा आपण तुझ्या बालपणाविषयी बोलूयात. तर तुझं बालपण कुठे गेलं आणि शिक्षण किती झालंय? माझं बालपण मुंबईमध्येच गेलेलं आहे आणि मी आता शिकतो. आता मी सध्या टीवायला आहे. आणि ही जी कला आहे तुझी गणेश कला, तर ही तू म्हणजे अवगत केली, ठीक आहे, परंतु याच्याबद्दल तुझ्या घरच्यांचा सपोर्ट कसा आहे? माझ्या घरच्यांचा सपोर्ट आधी मला सपोर्ट नव्हता. माझी आई बोलायची काय तू करतो, काहीतरी काम कर असं. म्हणलं आई बोलते तसं आईचं पण बरोबर आहे, तरी पण माझा छंद म्हणून मी तो जोपासला. आणि जसं आईला समजलं की याच्यामध्ये काहीतरी आहे, तर जसे पेपर संपायचे तसे आई मला सतत पेपर आणून द्यायचे. दिवसाला मी 12 डझन पेपर वाया घालवायचो. अच्छा, म्हणजे 12 डझन पेपर वाया घालवले? दिवसाला 12 डझन पेपर असे 15 दिवसामध्ये मी शिकलो. अच्छा, ठीक आहे. आज ते गणेश अक्षरकला ही फेसबुक वरती खूप फेमस आहे, कारण की प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या नावात गणपती असावा. तर फेसबुकला ही तुझ्या प्रतिक्रिया, मित्र वगैरे त्यांचंही चांगलं सपोर्ट असेलच? हो, खूप चांगला सपोर्ट आहे. आणि फेसबुकवर माझं पेज पण आहे, त्याच्यावर 5,500 लाईक आहे. अरे बापरे, म्हणजे 5,500 लाईक्स आहेत तुझ्या पेजला? माझ्या पेजला. आणि तसं साधारणपणे माझ्या अकाउंटवर पण अपलोड करत असतो. आणि सध्या व्हॉट्सअपवर पण 2 ग्रुप बनवले. चांगला प्रतिसाद आहे. म्हणजे एक बघ ना, आपल्या नावातून आपला गणपती होते, म्हणजे देवाचाही प्रसार आणि कलेचाही प्रसार. ठीक आहे, तर आम्हाला या कलेसाठी तू कशाचा वापर करतोस? म्हणजे रंग, पेन्सिल, स्केच पेन आणि कशा प्रकारे बनवतोस? जेव्हा मी स्टार्टिंग केली तेव्हा मी फक्त पेन्सिलने करत होतो. अच्छा. पेन्सिलने प्रॅक्टिस करून नंतर पेन्सिल सोडली, डायरेक्ट मी मार्करने काढायला लागलो. मार्करवर जसे येलो कलर असे कलरचे शेडिंग देऊन तो अक्षर गणेश पूर्ण करतो. अच्छा, पाहताना ते खूप आकर्षक वाटतं. ठीक आहे, तर आणि बोलता बोलता आपला विषय झाला की तू काही सेलिब्रिटींना भेटलास, त्यांनाही पेंटिंग्स दिल्या, तर तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या रे? सर्वप्रथम मी भाऊ कदम यांना पेंटिंग दिली. म्हणजे जे कॉमेडीमध्ये असतात ते? कॉमेडी. अच्छा. आणि एका ठिकाणी असं एकांकिकेचा प्रोग्राम होता आणि माहित नव्हतं की भाऊ कदम येणार आहे. त्यांच्या नावाचं मी अक्षर गणेश बनवलं नव्हतं, बाकी सर्व गेस्टचं बनवलं होतं. आणि 2 मिनिटांमध्ये तेव्हा मी नुसतं शिकत होतो आणि ते माझ्या लाईफ मधलं सर्वात प्रथम अक्षर गणेश मी भाऊ कदमला दिले. सर्वात प्रथम भाऊ कदम यांना अक्षर गणेश दिले? वाव. आणखी बऱ्याच सेलिब्रिटींना तू भेटलास ना? हो, भारत गणेश पुरे, आपल्या चला हवाई होत्यामधले, परत सागर कारंडे आणि कश्यप पुरोळेकर, आपले जे नरेंद्र मोदी आहेत त्यांचे डुप्लिकेट विकास मानते, आता नुकतेच हनुमान जयंतीमध्ये कामरगावला आले होते. असेच खूप ऍक्टर्स लोकांना भेटले. त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या बरं तेव्हा? एक वेगळी कला बघून त्यांना प्रत्यक्षात, जेव्हा त्यांच्या हातामध्ये तू फ्रेम ठेवत असेल तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया काय निघत होत्या तुला पाहून? जेव्हा त्यांच्या हातामध्ये फ्रेम देतो त्यांना समजतच नाही की याच्यामध्ये काय, फक्त गणपती दिसतोय. गणपतीमध्ये काय ते मला सांगावं लागतं. आणि जेव्हा त्यांना समजतं की गणपतीमध्ये माझं नाव आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा असू आणि माझ्या पाठीवरची थाप, खूप काही. म्हणजे गणपतीमध्ये नाव शोधायचं. हो, एक गंमतच आहे. बरं, ठीक आहे. मग तुला कसं वाटतं की एवढ्या मोठ्या माणसाकडून तुझ्या पाठीवरती शब्बासकीची थाप पडतीये? चांगलं वाटतं आणि जरा अजून पण चांगलं प्रोत्साहन भेटतं की मी अजून चांगल्या पद्धतीने करू शकतो, लोकांना भेटू शकतो, त्यांच्या समोर जाऊ शकतो. बरं, या कलेचं तू प्रदर्शन वगैरे भरवली आहेत का कुठे? हो, जेव्हा मी स्टार्टिंग केली होती याची, तर कल्याणमध्ये पहिलं प्रदर्शन भरवलं होतं. गणपतीच्या पिरियडमध्ये ठेवलेलं 12 दिवस. लोकांचा पण खूप चांगला प्रतिसाद होता. आणि त्याच्यानंतर मी अंबरनाथला ठेवलं होतं, तिथे पण चांगला प्रतिसाद होता.
अच्छा, तर यापुढे तुझे प्लॅनिंग काय आहेत की याची वर्कशॉप वगैरे झाली पाहिजेत का? सध्या प्लॅनिंग करतोय की गणपतीमध्ये एक छोटंसं वर्कशॉप ठेवेल, म्हणजे जे लहान मुलं आहेत, फक्त लहानच, म्हणजे लहान मुलांमध्ये एक प्रकारची कलाच असते. हो बरोबर आहे, आणि त्यांना आपण जे सांगू ते लवकर अवगत हो, होतं. लवकर अवगत होतं. म्हणून लहान मुलं, तसे मोठ्या मुलांसाठी पण करू आपण, लहान मुलांसाठी करणार असा माझा प्लॅन आहे. आणि त्याच्यामध्ये खास करून जे आदिवासी मुलं आहेत, आदिवासी भागातल्या पाड्यातील, तर त्या मुलांसाठी करू इच्छितो. म्हणजे या प्रशिक्षणाबरोबरच समाजसेवाही घडेल. उद्देश खूप चांगला आहे तुझा. तर या कलेकडे तू छंद म्हणून पाहतोस की व्यावसायिक दृष्ट्याही? छंद म्हणून पाहतो. याचा व्यावसायिक दृष्ट्या काय उपयोग होऊ शकतो? तसे सांगणारे खूप सांगतात की तू हे विकू शकतोस, तुझं आर्ट गॅलरी टाकू शकतो, लोकांना पाहिजे असेल तर तू त्यांना बनवून देऊ शकतोस, अशा प्रकारे. पण मी फक्त छंद म्हणून करतो. अच्छा, छंदामधला आनंद असतो तो वेगळाच असतो. अभिजित, आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की गणपतीमध्ये आतापर्यंत तुला सर्वात सोपं वाटणारं नाव कोणतं होतं? जेव्हा मी स्टार्टिंगला सुरुवात केली तेव्हा मला सर्वच नाव अवघड वाटायचे. सर्वच नावं? हो, सर्वच नाव. कारण की तेव्हा मी सुरुवात केली होती, कशी कुठे मांडणी करायची, कसा डोळा वगैरे, कसे पाय गणपतीचे काढायचे, तेव्हा काही समजत नव्हतं. म्हणजे प्रॅक्टिस करून करून आताचे सगळे नावं काढतो, सगळ्यात इझी झाले. कोणतंही नाव असो ते एका मिनिटामध्ये. अरे पण एखादं असं नाव असेलच ना की तुझ्यासाठी ते आव्हान असेल, आता मी कसं काढणार किंवा शक्य होईल का, असं वाटतं का कधी? हो, एकदा मी एक्झिबिशन लावलं होतं, म्हणजे इव्हेंट होता, तर तिथे मला एक स्टॉल देण्यात आला होता ठाण्याला. तर तिथे एक मुलगी आली, म्हणजे थोडीशी अपंग होती ती. तर तिचं नाव ईशा होतं. तिने नाव सांगितलं ईशा, आणि ई मध्ये मी फर्स्ट टाइम ते अक्षर गणेश काढणार होतो. तर मला समजत नव्हतं की अक्षर गणेश काढायचं कसं ते, आणि आजूबाजूला खूप लोक बघत होते मला. अच्छा. तर मी काढायला घेतलं, फर्स्ट टाइम पहिलं नाव चुकलं, दुसरं काढायला गेलं ते पण चुकलं, कारण की ई वरून हे फर्स्ट टाइम काढत होतो. हो, पहिल्यांदा कोणतीही गोष्ट करताना आव्हानच वाटतं. आणि नंतर थर्ड टाइम काढलं, मग ते बरोबर इझिली काढलं. म्हणजे तिसऱ्यांदा बरोबर आलं? हो. अच्छा. आतापर्यंत तू सरासरी किती अशा ड्रॉइंग्स बनवल्या आहेत? आतापर्यंत मी खूप एक्झिबिशन केलेत, लोक मला बोलवतात, तिथे स्टॉल वगैरे देतात. तर अशा प्रकारे मी आतापर्यंत 35 ते 40 हजार नाव बनवली. 35 ते 40 हजार नावं? हो. क्या बात आहे. आणि जिथे मला लोक बोलवतात, जर एकदा मी अक्षर गणेश काढायला स्टार्ट केलं तर एक्झिबिशन संपेपर्यंत, इव्हेंट संपेपर्यंत ते लोक तिथेच असतात नाव काढून घेण्यासाठी. म्हणजे हे त्या अक्षर गणेशावरचं प्रेम आणि तुझ्यावरचं प्रेम आहे लोकांचं. अजून एक विशेष म्हणजे या गणपती अक्षरात नाव काढण्यासाठी वेळ किती लागतो रे साधारणपणे? पहिले मी जेव्हा स्टार्टिंग केली काढायला, तेव्हा मला सुचवायला, ते काढायला, पेन्सिलने ड्रॉ करायला 15 ते 20 मिनिटं लागायची कलरिंग करून. अच्छा. मग जशी प्रॅक्टिस करून करून आता फक्त 1 मिनिटं लागतो, आणि कलर करून 2 मिनिटं लागतात. म्हणजे आता तुला फक्त साधं ड्रॉइंग करायचं असेल तर 1 मिनिटं लागतंय, आणि कलरिंग करून 2 मिनिटं. तर मग आपण ही कमाल पाहूयात प्रेक्षकांनो, आणि आपण अभिजित कडून आत्ताच्या आत्ता आणि लगेचच काही ड्रॉइंग्स बनवून घेऊयात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तुझं सुख करता, तुझं दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माझा. हे पहा प्रेक्षकांनो, माझ्या नावाचं ड्रॉइंग तयार आहे 1च मिनिटात. आमची एक तुझ्याकडे रिक्वेस्ट आहे, आमचं सत्र एक चर्चा तर होणारच, तर याचंही ड्रॉइंग आम्हाला लगेच हवंय. साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. याला आपण कलरिंग करूया आता.
आताच हे नाव रेडी आहे, बघू जरा. वाव, प्रचंड सुंदर बनवलंय. अभिजित, तुझ्या या कलेला सलाम आणि खरंच तू अतिशय कमी वेळात हे चित्र साकारतोयस. पुढील वाटचालीला शुभेच्छा आणि खूपच छान वाटला मला आज तुझ्याशी बोलून. तर प्रेक्षकांना आपल्या भेटीसाठी कल्याणवरून नगरला आलेला अभिजित जोटी हे आहे. जशी याची अक्षर गणेश कला वेगळी आहे, तसाच हा एक वेगळा कलाकार नगर जिल्ह्यातील प्रेक्षकांना आणि पुणे जिल्ह्यातील प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला होता. अभिजितच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि त्याच्या कलेला सलाम. याचबरोबर मी आपली सर्वांची रजा घेतेय. आपण पाहत रहा जीवन न्यूजचं खास सदर. चर्चा तर होणार.